मित्रांनो नमस्कार. येतगाव या ठिकाणी मैदान चालू आहे आणि ते मैदान हे आदतचं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये 35 गट पळून झाले. त्या 35 गटामध्ये कोणते नंदी सेमीफायनलसाठी पात्र झालेत सांगतोय तुम्हाला. 1 ते 10चे निकाल मी तुम्हाला सांगितले होते सकाळी. गट क्रमांक 1 ते 10चे आता निकाल सांगतोय. गट क्रमांक 11 ते 35 पर्यंत. गट क्रमांक 11चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी पाचवड या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी नेमगावकरांचा गब्बर आणि त्याच्यासोबत पाचवडकरांचा आमदार पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 12चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी लक्ष आणि आदत किंग देवा घरचा साज पळाला. ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 13मध्ये बकासूर या बैलगाडा क्षेत्रातील देव असा हा बकासूर आणि त्याच्यासोबत गोल्या पळाला घाणंदकरांचा. सुंदर अशी गाडी बैबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बाजी आणि नाग्या ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 15चा निकाल आहे. तास क्रमांक माहीत नाही परंतु वाटेगावकरांचा वाटेगावकरांचा बैल पळाला आणि त्याच्यासोबत कोंबडवाडीकरांचा महिव्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 16चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आदत किंग बुलट ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 17चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कलेढोन बुध या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 18चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी यमगर नमासूने झरे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी मेजरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 19चा निकाल आहे. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी घाणंद या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 20चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वीर आणि येडा सर्जा ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्यासोबत चांद पळाला उर्फ चंद्या ही गाडी किशोर ड्रायव्हर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. ही गाडी 100% आज गुलालामध्ये असेल. बकासूर आणि लखन या दोघांच्या मधीलच 1 नंबर असेल कारण की लखनला आत्ता सध्याला खूप सारं स्पीड आहे आणि बकासूरसुद्धा काय कमी नाही आणि सगळ्या महाराष्ट्राला मत आहे तोसुद्धा काय पळतो. आता खरा 1 आणि 2 नंबरचा मानकरी बकासूर आणि लखन यांच्यातच. आणि जर मला वाटते तांबवेकरांचा जो सर्जा आहे तो सुद्धा बाजी मारू शकतो. या तिघांच्यामध्ये लढत होईल. मला वाटते सेमी सहज काढतील. जर चुकून ह्या गाड्या सेमीला नाही त्या लागल्या पाहिजे एकत्र. जर फायनलला जर लागल्या तर सुट्टा निकाल जो आहे तो मला तर वाटते असं लखनच घेऊन जाईल कारण की लखनला लय स्पीड आहे. बकासूर 1-2 नंबरला उतरेल कारण की मला माहिती आहे जे माहिती आहे ते तुम्हाला सांगतोय. कारण की कसं आहे आत्ता बकासूर आजारपणातून उठला आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला आत्ताशी पळतोय. असू द्या काय नाही गुलाल घेतला एवढंच महत्त्वाचं आपल्याला बकासूरने आज. आणि लखन प्रबळ दावेदार आहे. आजच्या मैदानाचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. गट क्रमांक 22चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी संग्राम आणि सर्जा AK47 देगाव या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी AK47 सर्जाची पळाली. गट क्रमांक 23चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी फलटणकरांचा माऊली जो आहे तो सेमीफायनलसाठी पात्र. त्याच्यासोबत जो नंदी आहे त्याचं नाव काय समजलेलं नाही आहे. 24चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी गोकुळ शेट यांचा बब्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 25चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मायनी घाणवट नेवरी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. 99-50 गोल्या पळाला आणि त्याच्यासोबत दैवत गोवेकर तसेच पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा प्रभू पळाला. सुंदर अशी गाडी सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी केलेली आहे सेमीसाठी पात्र. 26चा निकाल गट क्रमांक तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी घरचा साज पळाला. योगीराज आणि सर्जा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र. गट क्रमांक 27चा निकाल नांदोशीकरांचा बादल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. 28चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शूटर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 29चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी लंपी शेठ संभा ही गाडी सेमीसाठी पात्र. 30चा निकाल आहे वडगावकरांचा वडगाव अंबरनाथ या गाडीचा 1 नंबर आला. 31चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी माणिकराव पळाला. गट क्रमांक 32चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी माऊली प्रेमी या गाडीचा 1 नंबर आला. गट क्रमांक 33चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी भास्कर जाधव बोरगाव या गाडीचा 1 नंबर आला. गट क्रमांक 34चा निकाल आहे 4x4
येडा बारीक शेट पळाला, ही गाडी सेमीसाठी पात्र. आणि गट क्रमांक 35चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी खेराडे वांगीकरांचा भुंगा पळाला. हे होते 1 ते 35चे निकाल. 48 गट या मैदानामध्ये पळणार आहेत याची खात्री घ्या. आणि मला असं वाटतं की आज लखन बक्कासूर या दोघांच्यातच खरी लढत होणार आहे, परंतु बाजी लखनच मारेल मला वाटते. धन्यवाद.